शिक्षण मंडळ भगूर संचलित वासुदेव अथनी इंग्लिश मीडियम स्कूल देवळाली कॅम्प यांचे व विद्यार्थ्यांच्या विविध खेळ कलागुणांचे तसेच सर्वोत्तम शिक्षण, उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट हाऊस, शैक्षणिक गुणवत्तेचा सन्मान करण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय तटरक्षक दल कमांडंट अभिजित सांगळे, नाशिक रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, हक्क अधिकारी न्याय संघटना जितेंद्र मानकर, केंद्र प्रमुख भगूर मोहन सिंग राठोड, ऋणानुबंधाच्या गाठी लेखिका सुवर्ता साठे, शिक्षण मंडळ भगूर संस्थेच्या सदस्य निवेदिता अथनी, शिक्षण मंडळ भगूर सदस्य हिमांगीताई पाटील, शिक्षण मंडळ भगूर सदस्य अनंत अथनी, शिक्षण मंडळ भगूर विश्वस्त सतीश कुलकर्णी, कार्यवाह सचिन पाटील, सहकार्यवाह जितेंद्र भावसार, मुख्याध्यापिका वृषाली कातकाडे, उपमुख्याध्यापिका रत्ना पिल्ले, पालक शिक्षण संघाचे उपाध्यक्ष रोहित कुलकर्णी, अश्विनी शिवगावकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते। स्नेहसंमेलन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी अभिजित सांगळे यांचा शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार वासुदेव अथनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका वृषाली कातकाडे, उपमुख्याध्यापिका रत्ना पिल्ले यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। त्यानंतर ऋणानुबंधाच्या गाठी या पुस्तकाचे प्रकाशन व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी पर्यवेक्षकी प्रास्तावना रत्ना पिल्ले यांनी केले तर स्कूलचा वार्षिक अहवालाचे मुख्याध्यापिका वृषाली कातकडे यांनी वाचन केले। तसेच अश्विनी शिवगावकर, सदस्य निवेदिता अथनी, लेखिका सुवर्ता साठे, सदस्य अनंत अथनी, कार्यवाह सचिन पाटील, कमांडंट अभिजित सांगळे, शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे आदींनी स्नेहसंमेलन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले। I'm proudly announce that our strength is 1200. I'm happy and glad to announce that we have a well-equipped and independent science lab and digital watchman of our digital age. Yes, that is CCTV cameras. We have 30 CCTV cameras installed in our school premises, somehow between chalk and board to smart class, which plays an important role in the field of teaching learning process. We have installed e-learning in all our classes. Someone said that however difficult life seems, there is always something you can do and succeed. Our school students had succeeded and excelled in SSC board and produced an exceptional result, that is 99%. Mrs. Kauragi Kale secured 92%. She is the topper of our school. Miss Shubhra Dute, she is the second topper. She secured 91%. Miss Sanika Kokate, she secured 90%. Total 83 students are there, and among 83 students, 20 students are in distinction, 34 students are in first class, and remaining only students are in second class, means no one is in pass class. And आनंदी आजी, आनंदी सासू असा आयुष्यातील जीवनकाळ त्या व्यतीत करत आहेत। अनुभवांचा प्रचंड व समृद्ध खजिना त्यांच्याजवळ आहे। माझ्या शब्दात सांगायचं तर मी त्यांना लाईट हाऊस म्हणते। सुरताताई नेहमीच परिस्थितीने अडलेल्यांना मदत करत असतात। चॅरिटेबल क्लिनिक काढून असंख्य रुग्णावर होमिओपॅथीचे उपचार त्यांनी केले आहेत, त्या सध्या देखील करत आहेत। वयाच्या 82व्या वर्षी सुद्धा त्या सतत उत्साहाने समाजसेवा लेखन कार्य करत असतात। त्यांचे बरेच लिखाण प्रकाशित झाले आहे व काही प्रकाशनाच्या वाटेवर आहे। स्वतःला सतत कार्यमग्न ठेवून सुव्रताताई शांतीपूर्वक आयुष्याची वाटचाल करत आहेत। त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो। त्यांच्या पुढील लिखाणासाठी, साहित्य सेवेसाठी मनपूर्वक प्रार्थना। भावना प्रधान वर्णन, भाषा संवाद आणि ज्ञातेमध्ये नाजूक संबंध अचूक जपल्याने कथासंग्रह अतिशय खुल्ला आहे। कथासंग्रहातील विविधता आपल्याला मोहात ठेवते। जीवनातील प्रवासातील बालपण, तारुण्य आणि वृद्धापकाळ हे तीनही सूर छान जुळले आहेत या कथासंग्रहामध्ये। आयुष्याच्या मानात्मान, प्रतिष्ठा, जातीपाती याच्या पलीकडे सहजीवन, प्रेम आणि ऋणानुबंध जास्ती महत्त्वाचे आहेत हे कथासंग्रहातून आपल्याला समजते। आणि म्हणूनच मला असं वाटते की हा कथासंग्रह वाचकांना मंत्रमुग्ध करेल आणि निश्चितच मनापासून आवडेल। लेखिकेच्या मुलांना काही गोष्टी समजत नाही, त्यांना जे आवडतं ते त्यांनी केलं तर त्याचा फायदा होईल। मला लिहायला आवडतं,
बोलण्यापेक्षा लिहिणं सोपं असतं, म्हणून मला बोलताना थोडं अवघड वाटतं. पण तरी आज मी माझं मनोगत सांगते. माझी पहिली पुस्तकंसुद्धा खरीच होती, माझ्या अनुभवाचीच होती. आज माझं वय असल्यामुळे मला अनुभव खूप आलेला आहे. तुम्ही जसजसे मोठे होतात तसा अनुभवाचं गाठोडं खूप होतं. आता ऋणानुबंधाच्या गाठीमध्ये तुम्ही जरूर वाचा असं मी तुम्हाला निश्चून सांगते आणि विनंती करते, कारण ते पुस्तक सोहळा झालेला आहे आणि त्यांची मी 2 पुस्तके आधीच वाचली आहेत. इतक्या सोप्या शब्दात त्यांनी वर्णन केलेले आहे आणि ती सगळी पुस्तके तुमच्या काळजाला भेटतात सगळे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की आपण त्यांची पुस्तके जरूर वाचा. त्यात नवीनच भर पडलेले आहे, ऋणानुबंधाच्या गाठी आहे, तेही जरूर वाचा. त्यांना यापुढेही अशीच पुस्तके लिहिण्याची स्फूर्ती मिळो ही कंठी दिली. शक्तिशील ज्ञान या त्रिसूत्रीवर आधारित जरी इंग्लिश मिडियम आपलं स्कूल असलं तरी आपण एक राष्ट्रभक्त, सशक्त आणि सर्व कलागुणांनी युक्त असा नागरिक घडवण्याचं ध्येय घेऊन आपली संस्था कार्यरत आहे. आणि या संस्थेच्या या वासुदेव आत्मी स्कूलच्या या गॅदरिंगसाठी प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, सर्व शिक्षक आणि जे विद्यार्थी जे कला आविष्कार सादर करणार आहेत त्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की आता आपण या पुढच्या कार्यक्रमावर जाऊया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. थँक्यू सर. I have to admire the clockwork precision by the computers sitting on my right for having time to time online schedules, and also the distinguished guests over here, Honorable Mr. Sachin Patil and President Honorable Mr. E.S. Shetty, and also it has been again a big proud moment for me to witness the launching of the book today evening by Mrs. Subrata Sate. Again, I understand that you all are eagerly waiting for the moment to come. Without taking further ado, I once again thank you all for inviting me and my good lady for this August gathering. Also, in the end, I would like to give a special note of mention to the President and school principal, Mrs. Vishali Katkade, for honoring us for this today's evening. Thank you very much. या कार्यक्रमासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. स्नेहसंमेलनाची सुरुवात आमच्या पप्पांनी गणपती आणला या गीतासह थीम मानवी जीवनाचा प्रवास दाखवण्यात येऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. मौत न जाने कहां से आए, हम तैयार हैं सर पे कफन शान फिसल के, कोई धन है क्या फूलों दिल को मेरे चैन आता है, ये कैसा रिश्ता है. आधीचे वर्ष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश बच्चाव, तृप्ती सोनोने यांनी केले तर आभार प्रदर्शन तस्लीम सय्यद यांनी मानले. तर पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत औक्षण वासुदेव अथनी स्कूलच्या वतीने करण्यात आले. तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता, भारत माता, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे व वासुदेव अथनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्यासपीठावर दीप प्रज्वलन करण्यात आले आणि शालेय गीत मंचाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत गीत गाऊन केले. तर व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथराव शेटे यांचा सत्कार मुख्याध्यापिका ऋषाली कातकाडे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन केला आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांचा सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेट्टे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ
स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला, तर इतर प्रमुख अतिथींचा सत्कार संस्थेच्या वतीने शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन केला आणि वासुदेव अथनी स्कूलचे सर्वोत्तम शिक्षक, उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट हाऊस, शैक्षणिक गुणवत्तेचा सन्मान, माध्यमिक विभागातील 2022 ते 2023 वर्षातील गुणवत्ता विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र, मेडल, पारितोषिके व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली। तसेच या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांनी स्कूलच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत मार्गदर्शन केले। शेटे सरांशी आमची चर्चा झाली, शेटे बाबांशी, आणि बाबांनी सांगितलं की 1968 मध्ये आम्ही एक झाड लावलं होतं शिक्षण संस्थेचं। आज त्याचा खूप मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि जी काही ही प्रेरणा आहे, त्यांचं जे काही काम आहे, या कामाला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आजचं जे काही ॲन्युअल फंक्शन, प्राईज डिस्ट्रीब्युशन फंक्शन या ठिकाणी आयोजित केलं, यामध्ये आपण खूप मोठ्या संख्येनं आणि खूप उत्साहाने सामील झाला आहे। मुळात छोटी मुलं एक 15-20 मिनिटापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी बसत नाही, परंतु यांना गेल्या 2 तासापासून 2.5 तासापासून एका ठिकाणी बसवण्याचं जे कौशल्य त्यांच्या शिक्षकांनी या ठिकाणी जपलेलं आहे, तर म्हणजे त्यांनाही त्या कार्यक्रमानिमित्त धन्यवाद द्यायला पाहिजे। आणि आपण देखील इतका मोठा कार्यक्रम, इतका लेंदी, म्हणजे खूप जास्त वेळेचा कार्यक्रम शांतचित्ताने ऐकून घेतला, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे देखील मी अभिनंदन करतो। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती सोनोने तर आभार प्रदर्शन श्रुती जाधव यांनी मानले। यावेळी वासुदेव अथनी इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक व शिक्षिका, कर्मचारी वृंद, पालक संघासह व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंदे मातरम गायनाने समारोप करण्यात आला। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवळाली कॅम्प।